मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेनं आधी गंभीर आरोप केले आणि त्यानंतर 24 तासातच यू-टर्न घेतला। शारीरिक संबंध, जबरदस्तीने लग्न आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप या महिलेचा आहे। या प्रकरणात विरोधकांनीही एंट्री केली। नंतर मात्र या महिलेनं घुमजाव करत प्रकरण कौटुंबिक असल्याचं म्हटलं। पाहूया। शारीरिक संबंध, लग्न आणि धोका। विवाहित महिलेचा शिरसाट पुत्रावर आरोप। काही तासातच महिलेचा यू-टर्न। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्यावर विवाहित महिलेनं खळबळजनक आरोप केले। या प्रकरणात महिलेनं सिद्धांत यांच्यावर फसवणूक, मानसिक शारीरिक छळ, जीवे मारण्याची धमकी, हुंडा आणि गर्भपातास प्रवृत्त केल्याचा आरोप केला। महिलेनं छत्रपती संभाजीनगरमधील वकिलामार्फत सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस पाठवली। 2 वर्षापूर्वी त्याच्याशी चेंबूर रिलेटिव्स वडिलांच्या नावाचा त्यांचा जो फ्लॅट होता तिथं आई आणि सर्व फॅमिली सोबत रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं। 2 वर्ष चांगले राहिले। नंतर मात्र त्यांनी तिसऱ्याच मुलीशी अफेअर सुरू झालं। नंतर हिला निग्लेक्ट करायला लागले, हिला मानसिक छळ करायला लागले। आता आम्ही त्याला कायदेशीर नोटीस दिलेली सिद्धांतला। मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटांसोबत संबंधित महिलेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली। विवाहित महिलेनं पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीत काय? 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली। दोघांमध्ये व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवरून फेसबुकवर बोलणं होऊ लागलं। चेंबूरमधल्या एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या। दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले। आत्महत्येची धमकी देऊन लग्नासाठी दबाव टाकला। सिद्धांत शिरसाट यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून लग्नाचा निर्णय। 14 जानेवारी 2022 मध्ये बौद्ध पद्धतीनं दोघांचं लग्न झालं। लग्नानंतर सिद्धांत शिरसाट यांच्या वागण्यात बदल झाला। लग्नासंदर्भात पुरावे असून जबरदस्तीनं गर्भपात करून घेतला। पोलिसांकडे तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली। सिद्धांत शिरसाट यांनी संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली। संभाजीनगरमध्ये घेऊन जाण्यास नकार दिला, चेंबूरमध्येच ठेवलं। 20 डिसेंबर 2024ला सिद्धांत शिरसाटांविरोधात तक्रार देण्यात आली। वडील राजकीय नेते असल्यानं पोलिसांवर दबाव टाकण्यात आला। 7 दिवसात महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जाण्याचा नोटिशीत उल्लेख। अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा यासारख्या कलमांनुसार कारवाई। सिद्धांत शिरसाट यांनी वडिलांच्या मंत्रिपदाचा धाक दाखवत महिलेचा छळ केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला। तर सुषमा अंधारे यांच्याकडून संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। तिचा ज्या पद्धतीने छळ केलाय, आत्ताच्या घटकेला तिने नोटीस पाठवली आहे की ते व्यवस्थित तिला नांदायला नेण्यात यावं किंवा तिला त्याचं कॉम्पेन्सेशन जे आहे ते मिळावं। तर मला असं विनंती करायची आहे संजय शिरसाटांना की आता बास, आता हे सगळं तुम्ही जागे व्हा। संजय शिरसाटांच्या सुनेनेच संजय शिरसाट आणि संजय शिरसाटांच्या मुलावर आरोप केलेत आणि ते अत्यंत गंभीर आरोप केलेत। तर माननीय फडणवीस साहेबांना आम्हाला विनंती करावी लागेल, जर संजय शिरसाटांच्या संबंधाने एवढं सगळं आता वादग्रस्तता वाढत चाललेली असेल तर संजय शिरसाटांचा अलबत फडणवीसांनी राजीनामा घेतला पाहिजे। दरम्यान महिलेनं तक्रार दिली असल्यास रितसर कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर इतर प्रकरणावर बोलणारे संजय शिरसाट मुलाच्या बाबतीत गप्प का असं म्हणत इम्तियाज जलील यांनी सिद्धांत शिरसाटवरून संजय शिरसाटांवर निशाणा साधला। व्यावहारिक पाहायला गेलं तर हे खाजगी प्रकरण आहे, घरगुती म्हणता येईल। त्याच्यात फार बाहेरच्याने इंटरफेअर करणं योग्य अयोग्य मला माहिती नाही, पण तो एखाद्या महिलेची रीतसर काही तक्रार असेल तर पोलिसांनी असो, सक्षम यंत्रणेने त्याची दखल घेतली पाहिजे, एवढंच मला याच्यात मानता येईल। अनेक असे प्रकरणामध्ये त्यांनी इतकं सारं बोललेलं आहे। आपल्या मुलाच्या बाबतीत गप्प का बसलेले आहे? बोला की त्यांनी लग्न नाही केलं होतं। आणि आम्हाला माहित आहे की ट्रिपल तलाकच्या वेळी कशा ओरडत होता की मुस्लिम महिला वारंवार लग्न करतात करके। आता स्वतःचा मुलगा दर काही दिवसांनी एक लग्न करतो, मुलीला सोडून देतो, याच्यावर गप्प बसायचं। दरम्यान मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर गंभीर आरोप करणाऱ्या विवाहित महिलेनं घुमजाव केला। हा विषय कौटुंबिक आहे, प्रकरण पुढे वाढवायचं नसल्याचं आता ही महिला म्हणते।
विरोधकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचा आरोप पीडित महिला करते. त्यांच्यावर जे काही मी ॲलिगेशन केलेले आहेत मी ते वापस घेतलेले आहेत. मी फुल स्टॉप केलं आहे ह्या गोष्टींना. मी काही नोटीस पाठवलं, काही XYZ मी काही त्यांच्यावर आरोप केलेले आहेत, मी ते परत घेते. का की मला माझ्या लाईफमध्ये मलासुद्धा पुढं जायचं, मला ह्यात गुंतून पडायचं नाही आहे. का की अपोजिशनच्या पार्टीतल्या लोकांनी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून खूप गोळ्या फायरिंगच्या चालू केल्यात, एवढ्या केल्यात की म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे काय बोलायला. म्हणून मला हा विषय क्लोज करायचा आहे. धमकावल्याची शक्यता असल्यानंच संबंधित विवाहित महिलेनं माघार घेतल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. काही वेळापूर्वीची एक बातमी येते की या मुलीने माघार घेतली म्हणून, आणि मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये आत्ता जी नेमकी वेळ आहे ती या मुलीच्या सुरक्षिततेची जास्त गरज आहे. पण ही मुलगी निश्चितपणे तिला धमकावलं असण्याची शक्यता आहे, तिला दबावात घेतलं असण्याची शक्यता आहे. बातमी आली आणि मोठी झाली. यात अनेक राजकीय प्रतिक्रियाही आल्या. मात्र काही काळातच मंत्र्याच्या मुलावर फसवणूक, मानसिक शारीरिक छळासारखे आरोप करणाऱ्या महिलेनं U-टर्न घेतला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरच अनेक प्रश्न उपस्थित झालेत. गिरीश गायकवाडसह प्रणित मोरे, TV9 मराठी.